नमस्कार जय भीम. तर मी आलेलो आहे लहू कांबळे यांच्या ऑफिसवरती. त्यांचं ऑफिस आहे. जय भीम साहेब. जय भीम. ओके. तर मित्रांनो मी आलेलो आहे विद्यार्थी कॉलनीचे सगळे माझे ज्यांनी मला उत्सुक केलं की बाबा तू सगळ्यांचे इंटरव्ह्यू घे, ब्लॉग बनव वगैरे. तर त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे. एक व्हिडिओ बनवणार आहे मॅम सुद्धा सुरुवात करतोय. मेन मोठे वरिष्ठ सिनियर कार्यकर्त्याकडून आपले लहू कांबळे साहेब हे इथे बसलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं जय भीम. आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पक्षातून निवड झालेली आहे तुमची उमेदवारासाठी आणि चांगली पार्टी आहे. ते पण बहुजन समाज पार्टी BSP. आणि त्यांना चिन्हसुद्धा त्यांचं ऑलरेडी आहे. हत्ती आपल्याला चिन्ह आहे बुद्धांचं. तर मेन मुद्दा हा आहे आपला की साहेबांना आपल्याला फक्त प्रश्न आपल्याला विचारायचे 2-3 त्यांचं ते उत्तर आपल्याला देतील. तर मी तुम्हाला विचारू या. अच्छा, तुम्ही प्रश्न विचार आलेत का? हो. आपण म्हणजे ना आता कॉलेजच्या यंग पिढीने ठरवलं ना ओके, ओके, की बाबा ओके. तिघांचा इंटरव्ह्यू घे तू काही अडचण नाही, आणि तिघांचं मत मांडू. मग तिघांचं आपण ऐकून मग काही अडचण आपण निर्णय घेऊ की काय करायचं. काही अडचण नाही, बोला. बरोबर. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न हा आहे की एवढं वर्ष तुम्ही काम करताय, मान्य आहे तुमचं काम सगळे बघतात आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी उभे असतात आणि चांगलं काम तुम्ही करता पण आहे. पण उमेदवारीसाठी अचानक उभं राहणं आणि म्हणजे असा प्रश्नच्या म्हणजे म्हणत का निर्माण आला, का तुम्ही उमेदवारीसाठी उभे आहेत, हा प्रश्न पहिला माझा आहे. पहिली गोष्ट, सर्वांना माझा सविनय जय भीम. जय भीम. गायकवाडांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला उत्तर देतो की पहिली गोष्ट, गायकवाडांची जी मनातील भावना आहे की बाबा सिद्धार्थ पाटीलला एक नगरसेवक आहे. विकी गायकवाड ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या मनातली जी काही भावना आहे ती ह्या ठिकाणी व्यक्त करतायत की त्यांच्या मनातली भावना आहे की सिद्धार्थ कॉलनीतला एकच नगरसेवक असावा. कारण आतापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये सिद्धार्थ कॉलनीने नगरसेवक दिलेला नाही. राजीव गांगुर्डेच्या माध्यमातून 97 साली आपण नगरसेवक दिला, त्याच्यानंतर नगरसेवक काही दिलेला नाही. ही खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता ती खंत त्यांची दूर करण्यासाठी आपण ह्याच गोष्टीचा आपण सगळा, माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे की सिद्धार्थ कॉलनी नगरसेवक हा असलाच पाहिजे. बरोबर. प्रश्न असा आहे की मी स्वतः वयाच्या 16व्या वर्षापासून ह्या समाजसेवेची आवड असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचं जेव्हा 1985ला लोकसभेचं इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी जेव्हा सिद्धार्थ कॉलनीत एंट्री मारली त्यावेळी आमचं मन असं भरून आलं की बाबासाहेबांचा नातू आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आपल्याला काम करायचं. मी त्यावेळी समता सैनिक दल जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं होतं त्या समता सैनिक दलाचा सिद्धार्थ कॉलनीला कॅप्टन म्हणून राहिलेला आहे. बाबासाहेबांच्या चळवळीविषयी मला म्हणजे त्यावेळी आमचा अभ्यास होता. शाळेत आलो आम्ही 8वीला होतो. आमच्या तिथल्या सर्व कार्यकर्त्यांचे आताचे जुने कार्यकर्ते आमचे सगळ्यांना माहिती. प्रश्न आता असा आहे की मला आंबेडकर चळवळीचा जो वारसा माझ्या डोक्यात घुसलेला आहे, ओके, त्याला आपण कधी दगाबाद आपण कधी आयुष्यात कधी केलेलं नाही. चांगली गोष्ट आहे. आता सिद्धार्थ कॉलनी ही स्थापन जवळजवळ 70 ते 75 वर्ष सिद्धार्थ कॉलनीला स्थापन झालेलं आहे आणि माझं वय आता जवळजवळ 57 पूर्ण झाले आहेत आणि 58 आहे. आम्ही सातत्याने प्रयत्न केला. मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये प्रयत्न केला की कुठेतरी मला सुद्धा तिकीट मिळावं, मी सुद्धा नगरसेवक व्हावं. कारण कोणताही कार्यकर्ता त्याला वाटतं की मी नगरसेवक झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे. जो मुद्दा गायकवाडांनी जो उपस्थित केलेला आहे की तुम्ही अचानक कसं काय नगरसेवकसाठी तुम्ही उभे राहिले, बरोबर आहे. गेल्या 4 वर्षापासून सिद्धार्थ कॉलनीमध्ये जो विकासाचा प्रश्न आहे, झोपडपट्टी विकासाचा, ओके, तो प्रश्न ज्यावेळी बघितला, मी अभ्यास केला, मला प्रशासकीय कामाचा 40 वर्षाचा अनुभव आहे. मी महानगरपालिकेमध्ये 40 वर्ष अनुभव घेतोय आणि ज्यावेळी इथं कुठेतरी फसवणूक होते असं ज्यावेळी आम्हाला जाणवलं त्यावेळी आम्ही त्या प्रशासकीय कामाचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी ह्या गोष्टीचा हात घातला. ओके. आणि हात घातल्यानंतर तिथं जाणवलं की इथं आपल्या पाठीमागे नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही. आणि ह्या लोकांची आपल्याला गरज कशाला असते की भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी मदत लोक करतील, पॉलिटिकल मदत करतील किंवा काहीतरी करतील या अपेक्षाने करतो. तुमचं म्हणणं आहे की आपल्याकडे सिद्धार्थ कॉलनीत काहीतरी पॉवर पाहिजे. भले नगरसेवक जरी असेल तर नगरसेवक तरी छोटाफार तरी बदल घडेल त्या हेतूने तुम्ही. ओके, तर ठीक आहे. तर
तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला भेटलं आहे. तर त्यांनी चांगल्या प्रमाणे ते उत्तर दिलंय. त्यांचा अनुभव देखील त्यांनी त्यांचा मांडलाय. तर त्यासाठी मी आभार मानतो त्यांचे. आणि चांगलं आहे की व्यक्तिमत्व काही कमी नाही आहे, व्यक्तिमत्व पण चांगलं आहे, त्यांचं काम पण चांगलं आहे. आणि पहिली गोष्ट एकच उमेदवार आहे जो पक्षातून तिकीट भेटणारा माणूस आहे, सिद्धार्थ कोंडीचा. बाकी मला तर माहित नाही. बाकी दोन अपक्ष करून आहेत ते ठीक आहे. फक्त एक उमेदवार आणि BSP बहुजन समाज पार्टीच्या ह्याच्यातून ते उभे आहेत, ते खूप मोठी गोष्ट आहे. तर सर्वांनी ह्याचा दखल म्हणजे व्यवस्थित घ्या. आणि साहेब एक परत मिनिट. साहेब होता माझा आक्षेप फक्त याची गोष्ट होता, मला जी चीड आली की जे काँग्रेस पक्ष जो सत्ता जवळ 60 वर्ष सत्ता भोगलेली आहे, त्या काँग्रेस पक्षाने सुद्धा आपल्याला उमेदवार कोणता दिला? बाहेरचा उमेदवार दिला. बरोबर आहे. जी शिवसेना युती आहे त्यांनी उमेदवार कुठला दिला? बाहेरचा दिला. बरोबर. ज्यांचं मतदान इथं नाहीये, मतदानात स्वतःला ते पण ते मतदान करू शकत नाही, अशा माणसाला इथं उमेदवारी दिली. आंबेडकर चळवळीचा बाली केला. आंबेडकर चळवळी सगळी माणसं आपण इथं राहतो. बरोबर. मग आमचा काही विचार होतो की नाही? म्हणजे आम्ही त्यांच्या डोक्यात ही मानसिकता आहे की सिद्धार्थ गांधी जनता किंवा सिद्धार्थ गांधी मतदार हा विकाऊ आहे, हा ऐन टायमाला विकला जाणार. त्यामुळे त्यांनी गिनतीत पकडलेलं नाही. आणि हेच हे आपल्याला बदलायचंय. हा आपल्याला माझ्या दृष्टिकोनातून हा आपला अपमान झालेला. आपण झालंय त्याचा आपण बदला घेऊन दाखवू. आणि घेऊन दाखवू एवढा आणि माझा आपण उद्देश आपल्या सिद्धार्थ कॉलनीचा विजय करू, एक नगरसेवक आपण आणून देऊ. तर हे आपल्याला भेटलेलं आहे. तर यांचं बोलणं मला आवडलंय खूप. तर धन्यवाद त्यासाठी. आणि दुसरा मुद्दा हा आहे की आपण पोरं पण सगळे बोलतात नाही का, म्हणजे बाबा आपले 3 माणसं आहेत, तर 3 माणसांनी आपण निवडणार कोणाला? तर एक सिंपल प्रश्न काल दोघांना पण विचारला, तुम्हाला पण विचारलं सगळ्यांनी, की आता 3 जण उभे तुम्ही. जर सपोज आपण त्यांना विचारलं, मी दोघांना एखादा विचारलं, त्यातून एकाने बोललं की मी माघार घ्यायला तयार आहे जर माझ्या कामणीसाठी जर मला एकाने निवडला, जर तुमच्या व्यतिरिक्त दोघांपैकी एकाने निवडला, तर तुम्ही त्यांच्या पाठी ठामपणे उभं राहून कॉलनीसाठी उभं राहणार का? प्रश्नाचं उत्तर इथं असं आहे की 2 तारखेला माघार घ्यायची डेट बरोबर संपून गेलेली आहे. गेलेली माघार नाही. बरोबर आहे. डेट तर मागे गेलेली आहे. बरोबर. 2 तारखेला माघार घ्यायची डेट संपून गेली. उद्या जरी मी माघार घेतली, बरोबर, किंवा उद्या अजून ते 2 उमेदवार जे आहेत त्यांनी जरी माघार घेतली, तरी बॅलेट पेपरवर त्यांचं नाव येणार आहे. बरोबर. मग जर समजा बॅलेट पेपरवर नाव आलं आणि लहू कांबळे ही व्यक्ती चांगली असं इतरांना दिसलं, तिथे त्यांना मतदान जाणार नाही. बरोबर. हे जे 2 उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा मात्र इथे नाव आहे नाही त्या बॅलेट पेपरच्या याच्या यादी बरोबर आहे. त्यामुळे आता हा जरी मुद्दा जरी चुकीचा असला, परंतु आपला जो हेतू आहे साध्य करण्यासाठी कॉलनीचा नगरसेवक झाला पाहिजे, तर त्यासाठी मी एकत्र यायला तयार आहे. परंतु एकत्र येत असताना आपण सर्वांचं कॅरियर बघावं आणि अनुभव बघावा. आमचं फक्त आता शेवटची संधी आहे. बरोबर. भविष्यात आपल्याला 30-35 वर्ष आमची यंग जनरेशन आहे, त्यांना भविष्यात चान्स मिळू शकतो. बरोबर. त्यात काहीच अडचण नाही. अच्छा. माझी फक्त मला शेवटचे 5 वर्ष मला द्यावी अशी मी तुमच्या सर्वांना विनंती करतो. बरोबर बरोबर. म्हणजे मला तुमची इच्छा समजली, आता तुमची भावना बोलते. म्हणजे तुम्हाला चान्स भेटलाय, भले थोडा काही वर्ष असो, तुम्हाला तुमचं कार्य करायचंय आणि तुमचं त्या कार्यातून तुमचं काम दाखवायचंय. मी करू शकतो. बाकी तर पुढचे आहे अजून खूप टाइम पडलाय यंग जनरेशनला. तुमचं म्हणणं आहे की मला थोडा टाइम आहे, तो थोडा टाइम तरी मला द्यावा आणि मला माझं कार्य करायचा चान्स भेटावा. बरोबर, हे तुमची इच्छा आहे. चला ठीक आहे. आपला हा व्हिडिओ सक्सेस झालेला आहे. आपला पहिला इंटरव्ह्यू सिनियर कॅन्डिडेट कडून भेटलाय आपल्याला. तर त्यांना जय भीम आणि जय शिवराय, जय संविधान. थँक्यू. थँक्यू.